सर्वांना गुड मॉर्निंग, शुभप्रभात. बघा मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती होऊ घातलेली आहे आणि त्यासाठी फॉर्म भरणं चालू आहे. पण सध्या पोलीस भरतीला म्हणावे असे फॉर्म पडत नाहीत. म्हणजे एकूण संख्येच्या 7 ते 8% फॉर्म पडत आहेत आपल्याला असं म्हणता येईल. कारण प्रत्येक वेळेस काय व्हायचं, 5-6 दिवसामध्ये कमसे कम 5 ते 6 लाख फॉर्म पडायचे. आता थोडा मधला गॅप असतो, गॅप पूर्ण राहायचा आणि शेवटी परत फॉर्म पडायचे. पण यावेळेस अशी गोष्ट झालेली आहे की सध्या भरतीला फॉर्मच पडत नाहीत, मोजके फॉर्म पडत आहेत. आपल्याकडे काही थोडी माहिती आलेली आहे, कारण काल मुलांनी सायंकाळच्या वेळेस बघा आसपास 5च्या आसपास आपल्याकडे त्यांचे आवेदनपत्र मागून घेतले होते आपण. तर आपल्याला समजते की नेमके आतापर्यंत काही जिल्ह्यामध्ये फॉर्म पडले किती. ठीक आहे. आणि त्यापूर्वी एक मित्रांनो लहानशी गोष्ट आहे, समजून घ्या. आता वयवाढीचा विषय आहे, आपली मुलं जाऊन बसलेले आहेत आझाद मैदानावरती, निवेदन चालू आहेत, पण त्यावरती कुठलाही अजून ठोस उपाय किंवा त्याने ठोस माहिती सांगितलेली नाही. आणि त्यावरती लवकरच चांगली गुश खबर येईल आणि तुम्हाला वयवाढीमध्ये नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे आपल्याला. आपण आशा धरू, सर्व त्यावर तयारी चालू ठेवा. ठीक आहे. बघा, आता काल सायंकाळपर्यंत महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचे फॉर्म आपण 8 जिल्ह्याचे काढलेले आहेत, जे आपल्याला अवेलेबल झालेले आहेत आपण ते सांगतोय मी. ठीक आहे. आणि शेवटला जास्ती फॉर्म पडू शकतात, कारण कास्टचा विषय होता, एसीबीसीचा मराठा कास्टचा, तो झाला फायनल. त्यामुळं सर्वांना कास्ट मिळेल याची पण काळजी शासनाला घ्यावी लागेल. त्यामुळं अजून तारीख सुद्धा वाढू शकते, एक 8 ते 10 दिवस. ठीक आहे. कारण पोरांचे जोपर्यंत डॉक्युमेंट येत नाहीत कास्टचे, तोपर्यंत जागा सुद्धा म्हणजे फॉर्मची तारीख सुद्धा वाढू शकते. बघा, आता काही जिल्ह्यामध्ये फॉर्म किती आहेत बघून घ्या. SP पुणे ग्रामीणला फॉर्म आलेले आहेत पोराचे फॉर्म फक्त 1500 फॉर्म कालपर्यंत पडलेले आहेत पुणे ग्रामीणला. मुंबई ड्रायव्हरला पडले आहेत फॉर्म 900, काल सायंकाळपर्यंतची गोष्ट आहे. पुणे कारागृह पडले आहेत फॉर्म 1485. नागपूर कारागृह पडले आहेत 1400, नागपूर कारागृह 488. संभाजीनगर 1560, शिपी मुंबई 8498 आणि परभणी ड्रायव्हर 185 आणि परभणी शहरला पडलेले आहेत 250. बघा, अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे फॉर्मची संख्या आहे ती फॉर्मची संख्या आलेली आहे. आणि बाकीची किती फॉर्मची संख्या येईल ते आपल्याला समजून जाईल. तुम्ही एक काम करत चला, जे आपलं व्हॉट्सअपचं ग्रुप त्यावर तुम्ही मेसेज टाकत चला की बाबा आज इथपर्यंत फॉर्म भरले गेलेले आहेत आणि एवढे फॉर्मची तारीख पडलेली आहे. बाकीचे काय ते आपण नंतर सविस्तर बघूया. ठीक आहे. आता हे असं मित्रांनो मॅटर होतं की आतापर्यंत एवढ्या जागी फॉर्म असे पडलेले आहेत आणि आता जे फॉर्मची संख्या आहे जी वाढायची शक्यता आहे ती म्हणजे शेवटचा शेवटच्या आठवड्यामध्ये दुपटीनं तिपटीनं चौपटीनं फॉर्म पडतील त्यावेळेस. आणि त्यावेळेस सर्व्हर सुद्धा डाऊन होईल, कारण सर्व मुलांच्या मनात एक शंका आलेली आहे की आता डबल फॉर्म तर भरायचे चान्स नाहीत बऱ्यापैकी. मग अशा वेळेस आपण जर फॉर्म भरायची घाई केली तर आपल्याला जिल्हा चुकीचा शोधला जाईल. हे पोरांच्या समस्या होत्या. त्यामुळे पोरांनी विचार केला की आपण फॉर्म शेवटी भरायचा, सर्वांचा कौल घ्यायचा पोरांचा, आणि सर्वांचा कौल घेऊन सर्वांचे फॉर्म कुठं पडतायत हे बघून शेवटी आपण फॉर्म टाकायचा हा विचार सर्वांनी केला असावा. त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांनी फॉर्म भरले नसावेत आणि डॉक्युमेंट सुद्धा कारण असू शकतं. त्यामुळे आतापर्यंत जास्तीत जास्त फॉर्म पडलेले नाहीत. फॉर्म हे कमी आहेत, म्हणजे 7 ते 8% फॉर्म फक्त पडलेले आहेत. अजून 92, 94, 92, 93% फॉर्म भरायचे बाकी आहेत. आणि वयवाढीचा मुद्दा जाईल, कास्ट जाईल, त्यावेळेस काय ते फॉर्मला सुरुवात होईल. पण शेवटी ही सर्व्हरवर जास्त लोड येण्याची शक्यता. त्यामुळे बघा, चांगला जिल्हा चॉईस करा, जागा बघा, आपल्या कास्टची जागा बघा आणि त्या ठिकाणी फॉर्म टाकायचा प्रयत्न करा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. चांगली तयारी करा, पण उन्हाची काळजी घ्या. ऊन बघूनच रनिंग करत चला. सोबत लिंबू पाणी किंवा पाणी हे सोबत ठेवत जावा, कारण टाळूला जीभ लागायची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो प्रॅक्टिस शिवाय रनिंग करू नका 1600 मीटर. ठीक आहे.